शुकाचार्य आता पुन्हा विचार करतात की आता या गोपिकांनी मनामध्ये विचार केला की आपल्या जीवनाचं कल्याण जर कशामध्ये असेल तर ते हा कृष्ण आपला पती झाला पाहिजे. कृष्ण आपला पती होण्याकरता काय करायचं आपण म्हणजे कुठलं व्रत केलं पाहिजे. म्हणून त्या व्रताच्या हिशोबाने त्यांनी काय केलं की हेमंत ऋतूला आरंभ झाला, मार्गशीर्ष महिनाभर अभिषांग सेवन केलं, व्रताचं अनुष्ठान केलं. आणि ते व्रत जर कोणतं असेल तर ते कात्यायनी व्रत, कात्यायनी देवीची उपासना केली जाते. नित्य सकाळी अरुणोदयाबरोबर उठायचं, यमुनेमध्ये स्नान करायचं, तीरावर येऊन कात्यायनी देवीची प्रतिमा करायची, अर्धात पादानिकांनी पूजा करायची, त्या देवी मातेला दही भाताचा नैवेद्य द्यायचा आणि म्हणायचं हे महामाये नंदपुत्र श्रीकृष्ण मला पती मिळवू दे. असा नियम त्यांचा चालला होता. प्रत्येकाने हात जोडे विनोबा असा क्रम चालला. मोठ्या भक्तीनं हे व्रत त्यांनी आणि त्या ठिकाणी काय केलं, महिनाभर केलं. एके दिवशी पहाटे नित्य नियमाप्रमाणे त्या गोपी आता यमुनेवर स्नान करता आल्या. त्यांनी आपली जे वस्त्र होती ती वस्त्र आणि काठावर ठेवली, यमुनेच्या जलामध्ये गेल्या, स्नान करू लागल्या. एवढ्यामध्ये भक्ताची इच्छा पूर्ण करणारा आणि भगवंत कृष्ण त्या ठिकाणी आला. आणि त्याने काय केलं, त्या गोपिकांनी त्या तीरावर ठेवलेली जी काही वस्त्र होती त्यांची ते वस्त्र सर्व आपले घेतले आणि मोठ्या घाईनं कदंब वृक्षावर जाऊन बसला. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथून त्या गोपिकांना म्हटलं होतो, त्या गोपिका स्नान करताय आणि याने त्यांचे कपडे घेऊन तिकडे गेला आणि तिथून म्हटलं गोपिकांनो हे पहा तुमचे कपडे, हे वस्त्र तुमचे, तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर या आणि आपापले वस्त्र ओळखाने घेऊन जा. हे सुंदरींनो मी तुमची काही थट्टा नाही करत बरं नाही, आम्ही कोणाची थट्टा करत. तुम्ही व्रत करून थकलेले आहात हे मी जाणतो, म्हणून तुम्ही या आणि सर्वजण एकदम आपापली वस्त्र ग्रहण करा. कृष्णाचं ते भाषण ऐकल्याच्या नंतर गोपींना आनंद झाला. पण त्यांनी शेवटी काय केलं, आपले देह गळ्यापर्यंत बाहेर दिसू नये म्हणून त्या खोल उदकामध्ये शिरल्या. अजून गेले तर काही आपले शरीर दिसायला नको. आणि गार अशा प्रकारच्या पाण्यामध्ये कुडकुडत उभ्या राहिल्या. आणि कुडकुडत उभ्या राहिल्याच्या नंतर त्या भगवान कृष्ण परमात्म्याला आणि प्रार्थना केल्या. त्या प्रार्थना तेरे कान्हा रे सोई आनंद तेरे कान्हा सुन गए रे कान्हा तेरे कान्हा तेरे सोई आनंद तेरे कान्हा तेरे कान्हा अजून त्या विनंती करतात. आता आमच्या काळात आमच्या ठेक्यात आम्ही म्हणतोय, पण तुमच्याही बरी किंमत दिली पाहिजे थोडीफार. तुमच्या काळात तुमच्या ठेक्यात म्हणता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून आम्ही आता विनंती करतो त्या कृष्णाकडे, तुमच्या काळात करू आपण. ही विनंती कशी आहे ऐका. ऐक मुकुंदा जिनवी केलिंदा, ऐक मुकुंदा जिनवी केलिंदा, चंद्रकाल स्वामी गोरे पत्थरे बदन वस्त्र रे गोविंदा, वस्त्र रे गोविंदा, वस्त्र रे गोविंदा.
भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात की या मग आणि घेऊन जा तुमच्या वस्त्र. त्या म्हणायला लागल्या, अरे कृष्ण आम्ही तुझ्या दास आहे असं आहे ना, तर या आणि वस्त्र घेऊन जा. ऐका का, या प्रकरणामध्ये फार महत्वाचा एक भाग आहे. गोपींनी आपलं गुह्यांग दोन्ही हाताने घातलं, यमुनेच्या गळ्यातून बाहेर पडल्या, भगवंताची आज्ञा मान्य करणं आपलं कर्तव्य पाहिलं. आणि त्या ठिकाणी येत असताना कृष्णाने म्हटलं की कदंब वृक्षाच्या स्कंदातून हास्यपूर्व प्रसन्न मुद्रेने म्हटलं, बाई मी तुम्हाला का त्रास देतोय हा माहिती आहे तुम्हाला? मी फुकट विनाकारण त्रास देत नाही आहे. असं करण्याच्या पाठीमागचा हेतू आहे का काय आहे? गोपींनो, तुम्ही व्रताचरण करत असताना काय केलं? चूक केली. आणि ती चूक कोणती असेल तर आपल्या भारतीय आणि संस्कृतीमध्ये नग्न स्नान केल्यानं जलदेवतेचा अपमान होतो. आपल्या भारतीय तत्वज्ञानाला ते मान्य नाही. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी आपण वगैरे त्या ठिकाणी नग्न स्नान करू नये. ऐका, किंवा तीर्थाला जाताना आपला पोषण सुंदर पाहिजे, कारण तीर्थाला जास्त आपण चंद्रभागेत जातो. ऐका, तीर्थ देखील जसे तुम्ही झोपता तसे ती झोपता. जलदेवता आहे ना, तिथे झोप आहे. मग जलदेवता झोपलेल्या असतात, त्या सकाळी 4 वाजता उठतात आणि आपण 2:30 वाजता गोंधळ करतो, चालले दप्तर घेऊन. माझ्या लक्षात घ्या, तुम्ही कधी 3 वाजता स्नान मध्ये आले का तर तुमचा तो दोष होणार आहे. दोष आहे तो. म्हणून तिथे गेल्यानंतरही त्या जलदेवतेला अगोदर दर्शन घ्या, त्याचं दर्शन घ्या. नंतर आपल्या पायावर थोडं पाणी टाका आणि नमस्कार करून मग सांगा की माते आम्ही तुझ्यामध्ये आता प्रवेश करतोय. कारण परवानगी मागा. आपण बिगर परवानगी कसे चालतो? ते ठटक 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 ठटक, म्हणजे याचे परिणाम वेगळाच होतात. जरी आपल्याला वाटतं की आम्ही चांगलं काम करतो, पुण्य करतो, पण पुण्य करताना ते पापही घडू शकतं. म्हणून भगवंताने या ठिकाणी ह्या हेतूने एक तत्व सांगितलं की वस्त्रहीन होऊन तुम्ही उदकात प्रवेश केला आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या देवतांचा तुमच्यावर क्षोभ झालेला आहे आणि तुमचा व्रतभंग झालेला आहे. म्हणून तुम्हाला जर या व्रताचं फल मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही या पातकांच्या क्षालना करता मस्तकाच्या ठिकाणी वाचा, हात जोडा, नमस्कार करा आणि आपापले वस्त्र घ्या. कृष्णाकडून ते वस्त्र मिळाले. गोपिका नेसल्या. कृष्ण दर्शनात त्यांची वृत्ती तल्लीन झाली. इतकाच्या ठिकाणी एकाग्रता झाली पाहून ते म्हणतात, अबलांनो, आता तुम्ही धन्य आहात. आता तुमचं व्रत पूर्ण झालं, तुमचं मनोरथही पूर्ण झालं. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही आता
ज्या हेतून हे व्रत केलेलं आहे, पुढे शरदकाल रात्रीमध्ये मी तुमच्या बरोबर नानाविध विलास होईल, वरप्रसाद ग्रहण करेल. आणि आता तुम्ही एक काम करा, आता तुम्ही घरी जा. त्यांनी कष्टाने त्या घरी चालल्या, त्यांचा जीव जाऊ शकत जात नव्हता. त्या विचार करत आता जाणार कशा कृष्णा, तुझी संगत झाल्याच्या नंतर आता घरी जाणार कशा, आता कशी जाऊ घरा, आता नाही जमणार. कारण जोपर्यंत माणसं परमार्थाला येत नाही तोपर्यंत परमार्थ त्याला कळत नाही. पण एकदा परमार्थात रंगला की मग त्याचं चित्त लागत नाही, मग परमार्थच देतो. लक्षात घेऊन हे कळलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आता त्या परत गेल्या, दुःखानं परत गेल्या. नंतर बलराम कृष्ण गोपालासह गाई चालत वृंदावनामध्ये दूर गेले. असंच करता करता गोपाळांना आता भूक लागली. मग ते कृष्णाला मागू लागले काहीतरी खाण्याकरता. गोपाळाने सांगितले, कृष्णाने सांगितलं, अरे भूका लागल्या, काही चिंता कशाला करता तुम्ही, भूक लागली चिंता करायची आहे, थांबा. मग गोपाळांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, इथे जवळ एक यज्ञ सुरू आहे, अंगिरस नावाचा यज्ञ सुरू आहे, ब्राह्मणाने तो यज्ञ केलेला आहे. त्या ब्राह्मणांकडे जा आणि त्यांना सांगा, आम्ही कृष्णाचे सोबते गोपाळ आहोत, आम्हाला भुका लागल्या, कृष्णाने तुमच्याकडे पाठवलेला आहे, आम्हाला अन्न द्या. गेले, सांगितलं त्यांना, त्यांनी पाहिलंही नाही. लक्षात घ्या, त्यांनी या गोपाळांकडे लक्षही दिलं नाही. गोपाळ निराश झाले, परत आले. कृष्णा असं असं झालं. म्हणजे अरे थांबा, आपलं थोडं चुकलं. आपल्याला जर पोटभर खायचं होतं ना, तर तुम्हाला विनाकारण मी चुकीचा संदेश दिला. तुम्ही कुठे गेले म्हणजे तू सांगितलं तेव्हा, म्हणजे हो सांगितलं, चुकलं मात्र. कारण या माणसांना किती सांगितलं तर यांच्या हातात काहीच नाही. यांच्या हातात आहे का? यांना कधी म्हटलं आपण की आपण पुरणपोळी आणू, शेवटच्या दिवशी 5-7 कोणाची ताकद आहे की महाराजांना सांगलं पुरणपोळ्या करता सांगाय, इकडे जमतच नाही ते, मग हे इकडे काम आहे ते, म्हणून उलट काम करावं लागतं. इकडे सांगा तुम्ही, मग पुरणपोळी हे घ्या, पुरण जाताच पाहिजे, नाही घ्याला काय आणायचं हे घ्या, इकडचं डिपार्टमेंट आहे. ऐका, भगवान सांगितलं आता असं करा, आता इकडून जाऊ नका, समोरच्या दारात जाऊ नका, मागच्या दारात जा. आणि त्या गोपिका असतील त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया, त्यांना सांगा, बस गेले ना, त्यांना सांगितलं कृष्णाने पाठवलं, आम्हाला भुका लागल्या, अन्न द्या, बस इतकं म्हटलं. त्यांनी काय केलं असेल माहिती तुम्हाला? त्यांनी ध्यान द्याने म्हटलं, त्यांनी ते पात्राचे पात्र उचलले डोक्यावर तसेच ते तयार असतील. ते घेतले खरं, पण जातील कुठून? समोर आले ना, समोर आल्याच्या ब्राह्मण उठवून त्याने पहिला, अरे यांनी असं काम केलं का? पण ऐका, त्यांनी प्रतिबंध केला त्या गोपिकांना, तुम्हाला जाता येणार नाही, सर्व सांगितलं. शेवटी त्या गोपिका त्या काय बोलल्या तर लक्षात घ्या, त्यांनी त्यांच्या विरोधाला जुमानलं. इथे परमानंद सांगतो मी तुम्हाला, पतीच्या आज्ञा पाळायला पाहिजे की नको? पती नाही म्हणतो तरी करायचं का? ऐका, आता इथे प्रमाण देतो संतांचं तुम्हाला. संतांनी असं प्रमाण दिलं, देव जोडे तरी करावा धर्म. आला का तुमच्या लक्षात? जे कर्म केल्यामुळे आपल्या जीवनात आनंद प्राप्त होत असेल किंवा धर्म घडत असेल, तर ते कर्म करण्याकरता मग तो पती असो, आई असो, पती असो, कारण माझं ते मेन चुकतो, पती असो, आई असो, बाप असो, कोणी का असेना, गुरु असो, ऐका, परवा पाहिलं हे वचन, कोणी का असेना नाही, पण धर्म कार्य जर आपल्या हातून होत असेल तर त्यांच्या वचनाचा विचार आपण करू नये, असा नियम त्या ठिकाणी आहे. देव जोडे तरी करावा धर्म. त्यांनी या नियमाला अनुसरून त्या कशात निघाल्या, जो म्हणलं नाही.